राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी मित्रांनो कियाची सोनेट आणि सोनेटचं मित्रांनो व्हेरियंट आहे डिझेलमध्ये, म्हणजेच की STK ऑप्शनल डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी येऊन जाईल मित्रांनो. आणि ज्याही कस्टमरला मित्रांनो गाडी छोटी पाहिजे पण लॉंग विंगसाठी पाहिजे मित्रांनो, तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही गाडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो. कारण की एकदम बजेट फ्रेंडली गाडी होऊन जाते मित्रांनो आणि छोट्या सेगमेंटमध्ये येऊन जाते मित्रांनो, म्हणजेच की अंडर 4 मीटरमध्ये गाडी होऊन जाते मित्रांनो आपल्याला ही. आणि ही आपली येऊन जाते डिझेलमध्ये मित्रांनो. बाकी मित्रांनो, आज आपण करण्याचं डिटेल रिव्ह्यू करा, ज्यामध्ये एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं काही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीची चाबी वगैरेबद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडीची चाबी करून जाईल मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. फोकस हे बघू शकता तुम्ही आता. बाकी मित्रांनो, इथं तुम्हाला कियाचं लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. फ्लिपकी वगैरे याच्यात ऑफर केलेली मित्रांनो या प्रकारची. बाकी इथं तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. इथं तुम्ही याला डिकेला होल्ड करून पण ओपन करू शकता मित्रांनो. बाकी गाडी वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर ही आपल्याला STK ऑप्शनल डिझेलमध्ये येऊन जाते मित्रांनो, ऑटोमॅटिक गाडी वगैरे. ज्या मॉडेलची मित्रांनो एक्स्ट्रीम प्राइस JPS किया वाशिममध्ये मित्रांनो तुम्हाला 10,82,000 आहे मित्रांनो. आणि 3.5 ते 4 लाख तुम्ही याच्यात मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती डिपेंड वगैरे आहे. अजून माहितीसाठी मित्रांनो तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल. चलायला एकदा ओपन करूया मित्रांनो बोनटला. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला केलेस एंट्री वगैरे काय असं फीचर्स वगैरे काय येणार आहेत मित्रांनो. बाकी मित्रांनो, तुम्ही इथून याला बोनटला ओपन करू शकता तसं. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला हेडर्स वगैरे काय मिळणार नाहीत मित्रांनो. नॉर्मल याच्यातनी आपल्याला इंजन बी येऊन जाते, म्हणजेच की याच्यातून तुम्हाला दंडी वगैरे लावावं लागते मित्रांनो. तर इंजन वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर 1.5 लिटरमध्ये CRDI VJT इंजन टाईप येऊन जाते मित्रांनो, जे की 1493 CC मध्ये 4 सिलेंडर इंजन. पॉवर काढून देते मित्रांनो 114 BHP. टॉर्क राहते मित्रांनो 250 न्यूटन सगळं. तर तुम्हाला ऑइल लेअरचे काढू करू शकता. बॅटरी वगैरे आपली या बाजूला दिली मित्रांनो, या बाजूचे फ्यूज वगैरे दिले मित्रांनो. बाकी वरचे फ्यूजचं पाणी तुम्ही ज्या इथून टाकू शकता. बाकी चांगलं पॉवरफुल इंजिन वगैरे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. जो की आपल्या मित्रांनो कियाची सेल्टस वगैरे त्यात नाही मित्रांनो, तेच इंजिन आपल्या याच्यातनी पण दिलेलं आहे मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या टर्निंग्स वगैरेबद्दल. तर 5.3 मीटरमध्ये याचं टर्निंग्स वगैरे दिलेलं मित्रांनो. डिझेल टँक वगैरे पाहायला गेलो आपण, तर आपल्याला 45 लिटरमध्ये दिलेलं मित्रांनो. आणि डिझेलमध्ये आपण जर पाहायला गेलो तर मायलेज वगैरे मित्रांनो, तर 24 kmpl आहे कंपनी क्लेम मित्रांनो. म्हणजे स्क्रीन बघू शकता, जो आपण चांगलं चालवलेला तर म्हणजे 25 पर्यंत पण जाऊ शकते, पण 24 आहे मित्रांनो, तुम्हाला 20-22 पर्यंत पण देऊ शकते मित्रांनो. चालवण्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. बाकी तरीची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो, ही आपल्याला 3,995 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1,790 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. गाडीची उंची वगैरे आपल्याला 1,642 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. आता राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या व्हिडिओस वगैरेबद्दल मित्रांनो, तर 2500 mm मध्ये मिळून जाते, म्हणजेच की मित्रांनो 2,500 mm. आपल्या गाडीचं जे ग्रंकस वगैरे मित्रांनो, हे आपल्याला 205 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. याच्यामध्ये जे बुटफेस वगैरे दिले मित्रांनो, हे आपल्याला 385 लिटरमध्ये दिलेले मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या नॉर्मल फेस वगैरेबद्दल मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचे जे लुकर आपल्याला या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला LED लाईट वगैरे आता काही येणार नाही मित्रांनो, फक्त आपल्याला हेलिजर सेटमध्ये लाईट वगैरे येऊन जाते मित्रांनो. आणि आपण जर सेंटरमध्ये जर पाहायला गेलो मित्रांनो, तर आपल्या इथं कियाचं लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ग्रिल वगैरे आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, ते आपल्या नॉर्मल ब्लॅक मध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. ग्रिल वगैरेच्या पियानो ब्लॅक वगैरे मध्ये येणार नाही मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला खाली पण बंपर वगैरे दिले मित्रांनो, आपल्या ब्लॅक मध्ये येऊन जाते मित्रांनो. पियानो ब्लॅक मध्ये काय येणार नाही मित्रांनो. बाकी नंबर प्लेटची जागा तुम्हाला इथं दिली मित्रांनो, तोच जागा आपल्या बाजूला दिली मित्रांनो. बाकी हेडलाईट वगैरे बद्दल आपण बोलूया मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी गॅस वगैरे दिले मित्रांनो. आणि हेडलाईट वगैरे आपण पाहायला गेलो तर आपल्याला हे ऑल हॅलोजन सेटअप मध्ये दिलं मित्रांनो, हायविंग लो साठी. बाकी इंडियस मित्रांनो, हे आपल्याला नॉर्मल हॅलोजन मध्ये दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टायर्स वगैरे बद्दल मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो तशी तुम्हाला अलावीस वगैरे काय मिळणार नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल बघ हे अलावी वगैरे आहे का डायमंड कट मध्ये, नाही आहे मित्रांनो. हे फक्त तुम्हाला स्टीरिंग वगैरे येऊन जाईल मित्रांनो, फक्त स्टाईलिश रिम मध्ये म्हणता येते याला मित्रांनो, स्टाईलिश रिम येऊन जातात हे. बाकी मित्रांनो, इथं तुम्हाला सेंटरमध्ये कियाचं लोगो वगैरे जाते मित्रांनो. टायर्स वगैरे आपण जर पाहायला गेलो तर 215, 60, 8, 16 इंची टायर वगैरे दिलेले मित्रांनो. आणि हा टायर आपल्या MR कंपनी जाते मित्रांनो. समोर आपल्याला डिस्प्ले करायचे दिले मित्रांनो. आणि याम तुम्हाला ABS, CBD, हिल कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हे सगळे फीचर्स वगैरे येऊन जातील मित्रांनो. बाकी आपण जर पाहायला गेलो सेफ्टी वाईज वगैरे मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग वगैरे आपल्या कंपल्सरी येऊन जातात मित्रांनो. बाकी भारत एनकॅप आणि ग्लोबल एनकॅपमध्ये मित्रांनो गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग पण मिळालेली आहे मित्रांनो. तर सेफ्टी वाईज पास असाल तरी गाडी तुम्हाला तशी पूर्णपणे निघून जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोलायला मित्रांनो याच्या इंटेरियर वगैरेबद्दल मित्रांनो. बाकी मिररवरती मित्रांनो तुम्हाला इंडिकेटर्स वगैरे मित्रांनो LED मध्ये. बाकी तुम्हाला किरस इंडिकेटर याच्यात नाही मित्रांनो तशी. बाकी डोर्स होती मित्रांनो तुम्हाला पॉवर विंडो कंट्रोल, चाइल्ड लॉक सिस्टीम की मित्रांनो जे मिरर वगैरे हे आपले इलेक्ट्रिकली फोल्डेबल आहेत मित्रांनो. आणि इथून तुम्ही याला अनफोल्ड वगैरे पण करू शकता मित्रांनो.
बाकी सीट वगैरे बद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर आपलं जसं हा पॅनल मित्रांनो, याला तुम्ही नाही का ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. आणि ड्रायव्हरची सीट वगैरे मित्रांनो, याला तुम्ही प्रॉपरपणे ॲडजस्ट करू शकता. हाईट इन्क्रीज करू शकता किंवा डिक्रीज करू शकता. बाकी सीटला समोर मित्रांनो तुम्ही इथून करू शकता, कोण राहतो आपण ओपन करू शकतो मित्रांनो. आणि बाकी डिझाईन अँगल आपण इथून ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या इंटिरियरबद्दल मित्रांनो. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण करू आपल्या मीटरला स्टार्ट करूया मित्रांनो. सॉरी म्हणजे याच्यात असं डिजिटल क्लस्टर वगैरे दिलेलं मित्रांनो. या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. जसं आपण गाडीला स्टार्ट करतो तर आपल्याला आपली सोनेरी बनी मिळून जाते मित्रांनो या प्रकारे. बाकी याच्यात सध्या पन्नीवर लावलेली मित्रांनो, त्यामुळे जर तुम्हाला धुंदलं दिसत असं मित्रांनो हे. बाकी मित्रांनो आता आपण बोलायच्या जे डिजिटल क्लस्टर वगैरे दिले मित्रांनो याच्या फीचर्स वगैरेबद्दल. तर मित्रांनो तसे आपल्या फुली डिजिटलमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी याबाबत तुम्हाला 6000पर्यंत RPM वगैरे येऊन जाईल मित्रांनो. डिजिटल स्पीडोमीटर आपल्या इथं दिले मित्रांनो. इथं तुम्हाला ही गाडी आपली ऑटोमॅटिक मित्रांनो. इथं सध्या तुमची गाडी पी म्हणजे की पार्किंगमध्ये उभी आहे मित्रांनो. जसं तुम्ही न्यूट्रल करसाल, रिव्हर्स करसाल किंवा ड्राईव्हमध्ये लावसाल मित्रांनो, तरी तुम्हाला इथे तसं दिसून जाते मित्रांनो. सपोज जर आता आपण हिला ड्राईव्हमध्ये टाकलं तिथं डी आलं मित्रांनो. आणि इथं तुम्हाला जसं आता गिअर्स आले मॅन्युअल आलं मित्रांनो. हे तुम्ही याला मॅन्युअली पण गिअर वगैरे डाऊन अप करू शकता मित्रांनो इथंच. पण ज्या पण कोणाला बाबा मॅन्युअल गाडी चालवायची असेल तर डायरेक्ट याला ड्राईव्ह मधून मॅन्युअल टाकायचं मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही मॅन्युअल मध्ये चालू शकता मित्रांनो. कंट्रोल करा तुम्हाला तशीच येऊन जातात मित्रांनो. बाकी मित्रांनो डिझेलची इन्फॉर्मेशन आपली इथे येऊन जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खाली मित्रांनो तुम्हाला आपलं इकडे टेम्परेचर याची इन्फॉर्मेशन आपली येऊन जाईल मित्रांनो, म्हणजे किती गाडी गरम झाली मित्रांनो. बाकी स्टेरिंगला बघसाल मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. एअर वगैरे आपल्या इथं दिलेला आहे की याचं लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी यामध्ये मित्रांनो तुम्हाला जसं क्रूज कंट्रोल वगैरे तिथे या मॉडलमध्ये दिलेले नाहीत मित्रांनो. याच्या वरच्या मॉडलमध्ये येऊ शकतात मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो आपलं MID कंट्रोल दिलेत मित्रांनो. आणि या बाजूला तुम्हाला जे आपले म्युझिक कंट्रोल असतात किंवा व्हॉइस कमांड वगैरे असते, कॉल आणि डिस्कनेक्टेड यासारखे फीचर्स दिले मित्रांनो. बाकी सिल्वर पार्ट वगैरे आपले एवढं दिलं मित्रांनो. बाकी स्टेरिंगवर आपण जर पाहायला तर आपल्याला क्लिक टाईप होऊन जाते मित्रांनो. टेलिस्कोपिक आपल्याला मिळणार नाही मित्रांनो हे. बाकी हेडलाईट वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर हे आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईट वगैरे दिलेलं मित्रांनो. प्रकारच्यात मॅन्युअल आपल्याला दिलेलं मित्रांनो. बाकी बाकी मित्रांनो याच्या इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये तुम्ही आरामात अँड्रॉइड ऑटो किंवा ॲपल कारप्ले आरामात प्ले वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी खाली मित्रांनो तुम्हाला याची AC कंट्रोल करायला जातील, ज्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिक ACचा पण फीचर वगैरे दिले मित्रांनो. चार्जिंग पॉईंट वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो, यामध्ये तर एक टाईप C येऊन जाते, 12 वोल्ट पण आहे आणि USB चार्जिंग पॉईंट वगैरे आपण दिलेला आहे मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो हिचं आपण जसं हिला रिव्हर्स लावायचं असेल तर तुम्हाला हा बटन दाबून नाही का मित्रांनो पाठीमागं हिला घ्यावं लागेल. असं एकदा घेतलं की रिव्हर्समध्ये लागते, फक्त ब्रेकवर पाय पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो ही जी पिवळी रेष वगैरे थोडी आडवी दिसत आहे तुम्हाला, तर हे आपल्या टायरचं डायरेक्शन दाखवत आहे मित्रांनो. आपल्या टायरचं सरळ असेल तर ही रेष नाही का मित्रांनो सरळ वगैरे दाखवत असते मित्रांनो. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन याच्यातनी येऊन जाईल मित्रांनो हे. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला मॅन्युअल हँडब्रेक वगैरे 2 कप फॉल्ट वगैरे जातील मित्रांनो. बाकी आमरस वगैरे आपल्या इथं जर मित्रांनो चांगला याच्यातनी स्पेस वगैरे तसं मिळून जाईल मित्रांनो. आणि इथं तुम्हाला आपला ग्लोबॉक्स वगैरे जाईल मित्रांनो, चांगला याच्यातनी मग स्पेस वगैरे आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो सनग्लासेस होल्डर वगैरे जाईल, डे नाईट आपल्या मिरर वगैरे जातील मित्रांनो, टिकट होल्डर वगैरे आपल्या इथं जाईल मित्रांनो. बाकी इंडियाचं मोस्ट फेमस फीचर सनरूफ वगैरे आपण या मॉडेलमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचं इंटेरियर आपल्याला मिळून जाईल. बाकी मित्रांनो टॅक्सिंग कंट्रोल, आयडल स्टॉप बटन आणि हेडलाईट लेवलला तुम्ही तुम्हाला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. हे फीचर्स तुम्हाला या बाजूला दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या सेकंड रो स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. तर याच्यामध्ये तसं मित्रांनो तुम्हाला कटर्स वगैरे येऊन जातील, तर प्रायव्हसी तुमची बनत राहते मित्रांनो. बाकी पाठीमागं बसतात आपल्या हार्ट प्लस वगैरे दिलेलं आहे मित्रांनो तसं. बाकी पाठीमागं जो कम्फर्ट काय दिला मित्रांनो हे तसं चांगला दिलेला मित्रांनो, बघू शकता जसं की लेग रूम झालं किंवा थाय सपोर्ट वगैरे झाला मित्रांनो, हे तसं चांगला दिलेला आहे. बाकी 2 चार्जिंग पोर्ट वगैरे दिले मित्रांनो, टाईप C मध्ये फोन होल्डर इथं आपल्याला दिले मित्रांनो. आणि AC वगैरे तुम्हाला इथं दिलं मित्रांनो, तर तुम्ही कंट्रोल करू शकता. बाकी मोबाईल तुम्ही याच्यामध्ये पण ठेवू शकता किंवा इथं खाली पण तुम्ही ठेवू शकता मित्रांनो. बाकी पाठीमागे मित्रांनो तुम्हाला 2 हेडसेट वगैरे दिलेले आहेत, पण हे तेवढे काय कामाचे नाहीत मित्रांनो, कारण की तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही, जसं आपल्या ड्रायव्हर साईडचे आहेत मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या रिअर लोकराबद्दल, तर या प्रकारे म्हणजे मित्रांनो. आणि जसं आपला STK ऑप्शनल मॉडेल मित्रांनो डिझेल ऑटोमॅटिकमध्ये, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला फुल्ली कनेक्टेड टेलेट करून जाते मित्रांनो, जेणेकरून गाडीचं जे रिअर लोकर मित्रांनो एकदम खूप छान दिसून जाते मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर इथं तुम्हाला आपला कियाचं लोगो वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि वरती आपल्याला मित्रांनो रिअर वायपर, डिफॉगर, वॉशर, हॅलम स्टॉप लॅम्प, शॉफ्ट एंटिना, रूफेस आपल्या येऊन जाते मित्रांनो. बाकी या बाजूला मित्रांनो तुम्हाला GPS किया आणि सोनरची बॅजिंग राहून जाते मित्रांनो. बाकी आपला ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे मित्रांनो, तर तुम्हाला इथं ऑटोची बॅजिंग येऊन जाईल मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता इथं. बाकी व्हेरियंटची बॅजिंग तर काहीच नाही मित्रांनो. बाकी 385 लिटरमध्ये याचा बूट स्पेस वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो, तर सफिशियंट बूट स्पेस वगैरे आहे मित्रांनो यामध्ये. बाकी स्टेपिंग टाईप वगैरे तुम्हाला इथं तर मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता. आणि ही जी सीट वगैरे दिली मित्रांनो ही तुम्हाला 60-40 संगत नाही मित्रांनो, तुम्ही एकतर पूर्ण सीटला फोल्ड करू शकता किंवा अनफोल्ड वगैरे करू शकता मित्रांनो, या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. बाकी पासा टाईप वगैरे हे तुम्ही ॲसेसरी संग लावू शकता याच्यामध्ये.
बाकी मित्रांनो रिव्हर्स कॅमेरा आपल्याला खाली येऊन जाते मित्रांनो. आणि इथं तुम्हाला मित्रांनो याची रिव्हर्स स्लाइडवर आपल्याला ऑफर केलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं रिव्हर्स कॅमेरा जाईल मित्रांनो. 2 इंचांनी पार्किंग सेन्सरवर आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि रिफ्लेक्टरवर आपल्याला साईडला दिले आहेत मित्रांनो. टँकवर दिलेले 85 लिटरमध्ये. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला युरिया वगैरे पण टाकावं लागते मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सांगायला